झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय महत्त्वाची बातमी आणि तेवढीच धक्कादायक आहे। राज्य सरकारच्या कर्जमाफीत घोटाळा करण्यात कशी मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली त्यावर एक नजर। राज्य शासनाने जिल्हा बँक आणि सहकार विभागामार्फत प्रत्येक गावातील विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवली। जिल्हा बँक पातळीवर बँक निरीक्षक, सहकार विभागाचा लेखापरीक्षक तर सेवा संस्था पातळीवर सचिव आणि संचालक मंडळ ही त्रिस्तरीय रचना घोटाळ्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे। विकास सेवा संस्थेच्या सत्ताधाऱ्यांनी सचिवाला हाताशी धरून अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे घुसडली। सरकारी लेखापरीक्षकानं खातरजमा न करता अपात्र लाभार्थ्यांची जशीच्या तशी नावे जिल्हा बँकेला कळवली। या ठिकाणी बँक निरीक्षकानं कानाडोळा करत महत्त्वाची भूमिका बजावली आणि अपात्र लाभार्थींना पात्र ठरवण्यात आलं। त्यानंतर राज्य सरकारनं जिल्हा बँकांना लाभार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पैसे दिले। जिल्हा बँकेनं ते पैसे विकास सेवा संस्थेनं पाठवलेल्या लाभार्थींच्या खात्यात जमा केले। यामध्ये पात्र लाभार्थीही होते आणि अपात्र लाभार्थीही। काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांच्या नावाने जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस खाती उघडून सेवा संस्थेच्या सत्ताधारी मंडळींनी ही रक्कम लाटली, तर काही प्रकरणांमध्ये अपात्र लाभार्थींना काही रक्कम देण्यात आली। त्यानंतर शेवटी ठरलेला वाटा भ्रष्ट साखळीला व्यवस्थित पोचता करण्यात आला। राज्य शासन कर्जमाफी योजनेत घोटाळा करताना नियम अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आले। 2005-06 साली कर्ज मर्यादा मंजूर नसतानाही काही सभासदांच्या नावे कागदोपत्री पीक कर्ज दाखवण्यात आलं। यासाठी जुने रेकॉर्ड बदलून नवे रेकॉर्ड तयार करण्यात आले। तसंच ऑडिट मेमोही बदलण्यात आले। नावावर क्षेत्र नसणाऱ्यांना, कर्ज मर्यादा मंजुरी नसणाऱ्यांना, अल्पवयीन मुलांना आणि परगावच्या व्यक्तींना कागदोपत्री लाभार्थी बनवून पैसे उचलण्यात आले। विकास सेवा संस्थांनी कर्जाचा व्यवहार रोखीनं करायचा नाही असा नियम असतानाही रोखीनं आणि बिगर चेकनं व्यवहार करण्यात आले। झी 24 ताससाठी कृष्णात पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।